मुरगुडमध्ये पोलिसांची धडक कारवाई। 2 आरोपींकडून 1 किलो 592 ग्रॅम गांजा जप्त। दोघे आरोपी जेरबंद। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मुरगुड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 1 किलो 592 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन तसेच एक मोटरसायकल असा एकूण 1,10,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 13 जून रोजी पहाटेच्या वेळी मुरगुड इथं आरोपींच्या घरी पोलिसांनी छापा टाकत रवी राजू डोंबारी वय वर्ष 30 आणि विजय विलास भोई वय वर्ष 27 यांना ताब्यात घेतले। आरोपींच्या घरांची तसेच वाहनांची झडती घेतली असता विक्रीसाठी साठवून ठेवलेला गांजा, अंमली पदार्थ आढळून आला। आरोपी रवी राजू डोंबारी याच्याकडून 1 किलो 222 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, तर आरोपी विजय विलास भोई यांच्याकडून 370 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात मुरगड पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गोंजारी, राहुल केने, प्रफुल्ल कांबळे, भैरवनाथ पाटील, बजरंग पाटील, संदीप पाटील, सर्जेराव गावडे, विलास पाटील, खुशाल शिंदे, पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला। अंमली पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात मुरगुड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत होत असून अशा प्रकारच्या कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।